एथिक्स अँड मोरॅलिटी. येस गाईस, खूप वेळेस ऐकलं असेल, GS4चा आपला फार क्रुशियल इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इनफॅक्ट हे दोन टर्म्स आहेत, खूप वेळेस याच्यामध्ये ना कन्फ्युजन होतं स्टुडंट्सला, आणि याच्यावरच बोर्ड, कमिशन, आयोग आपल्याला क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. सो आजचा जो आपला टॉपिक आहे दॅट इज सिम्पली अ डिफरन्स बिटवीन एथिक्स अँड मोरॅलिटी. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. तुम्हाला या डिस्कशनच्या एंड मध्ये स्ट्रक्चर आणि या दोन कॉन्सेप्ट मधला डिफरन्स क्लिअर कट होऊन जाईल. ठीक आहे. सो बघा, क्वेश्चन आहे डिफरन्शिएट बिटवीन दी एथिक्स अँड मोरॅलिटी. सिंपल डिमांड आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. मग आता इंट्रोडक्शन तुम्ही कसं करू शकता? इंट्रोडक्शन पहिले तर स्टार्ट सिम्पली विथ एथिक्स अँड मोरॅलिटी. एथिक्स अँड मोरॅलिटी आर दिस two simply ethical foundations of society that ultimately help is to ensure its moral compass, it's the direction of its choice of right and wrong. Thus there is need to understand the difference between the two. ठीक आहे. सो कोट, आयदर यू कॅन स्टार्ट इट विथ द कोट, हा पहिला वे असू शकतो. सेकंड काय असू शकतो, तुम्ही कोट याच्याशी रिलेव्हंट जर का कोट तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्या थ्रू स्टार्ट करू शकता. अँड डेफिनेशन ऑल्सो, जर ती डेफिनेशन तुमच्याकडे आहे. बट ही जी थर्ड अप्रोच आहे दॅट इज नॉट व्हेरी मच रिलेव्हंट. बट येस ऍब्सोल्युटली जर नसेल काही तर तुम्ही त्याच्या थ्रू स्टार्ट करू शकता. बट दॅट इज द केस. ठीक आहे. 20 वर्डचा आपला जनरली इंट्रोडक्शन असला पाहिजे. मग आता बॉडी, मेन बॉडी. मग काय असणार इथे आपला की डिफरन्स बघा. एथिक्स काय असतो? एथिक्स म्हणजे असा काही मोरल कंपास, असा काही प्रिन्सिपल व्हॅल्यू सेट जो पूर्ण सोसायटीला गाईड करतोय की कसा डिसिजन घ्यायचा. नॅशनलिझम, मग इंडिया पाकिस्तान काय घ्यायचंय तर चॉईस नॅशनलिझम. ठीक आहे. किंवा मग तुम्हाला सोसायटीमध्ये किंवा ट्रॅफिक रूल जर का असे बाहेर जायचं तर मग काय फॉलो करायचं तर ट्रॅफिक रूल्स अँड लॉज. काय की एथिकल व्हॅल्यू सेट्स की रूल्स आणि लॉज बनवलेले तुम्हाला फॉलो करणं मस्ट आहे. राईट, दॅट इज वॉट एथिक्स. सो हियर दॅट इज मोर ऑर लेस डिफाइंड बाय अ लार्ज ग्रुप ऑन अ लार्ज इंडिव्हिज्युअल्स ऑल्सो, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. मोरॅलिटी ऑन दी अदरवाइज यू विल फाइंड इट्स लेड बाय इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. इंडिव्हिज्युअलची मोरॅलिटी असते, सो तो इंडिव्हिज्युअल बेसिसवर व्हेरी सुद्धा करते. ठीक आहे. सो दॅट जस्ट लाईक रिस्पेक्ट ऑफ एल्डरली. ठीक आहे. रिस्पेक्ट ऑफ विमेन राइट्स, येस, रिस्पेक्ट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एव्हरीथिंग ॲज इन यू कॅन कनेक्ट विथ. सेकंड, व्हॉट आर दी एथिक्स आर मच वाइडर अँड ब्रॉडर ऑन इट्स आस्पेक्ट, की त्यांचा जो अप्लिकेबिलिटी आहे तो पूर्ण सोसायटीचा एरिया. मोरॅलिटीचा इंडिव्हिज्युअल और टू. ठीक आहे, लिमिटेड असेल. थर्ड, इव्हन दोन इंडिव्हिज्युअलचे मोरल व्हॅल्यू सुद्धा सेम नसतील. थर्ड, दी इव्हॉल्विंग इन द टाइम अँड लेड बाय द सोशल फॅक्टर्स ऑल्सो. एथिक्स काय होतंय, एथिक्स हा सोसायटी जेव्हापासून आहे तेव्हापासून या व्हॅल्यूज बनतात. पण मोरॅलिटीचं असं नाहीये. मोरॅलिटी इज बेसिकली व्हेरी मच इंडिव्हिज्युअलिस्टिक इन नेचर, म्हणून ती स्टार्ट होते कुठे ना कुठे त्याच्या लाईफ पासूनच. जेव्हा जर माझी एज 30 असेल तर 30 इयर्स पासूनच माझी मोरॅलिटी डेव्हलप होती. हाऊएव्हर त्याचा इन्फ्लुएन्स एथिक्सचा तर आहेच त्याच्यावर. ठीक आहे. नेक्स्ट, एथिक्स चेंजेस विथ स्पेस अँड टाइम. म्हणजे एथिक्स हे तुमचे चेंजेस स्पेस आणि टाइम सोबत सोसायटीमध्ये चेंज होत राहतात. जसं ट्रान्सजेंडर, आतापर्यंत सोसायटीमध्ये ट्रान्सजेंडरला एक्सेप्टन्स नव्हतं आणि आता पण नाहीये, पण लिगली ऍटलीस्ट आता एक्सेप्टन्स आलाय. इंडिव्हिज्युअल बेसिसवर मे बी समवन इज एक्सेप्टिंग ट्रान्सजेंडर व्हॅल्यूज. ठीक आहे. ही रिकॉग्नाइज, ही कॅन एम्पॅथेटिकली अंडरस्ट्रँड दी प्रॉब्लेम ऑफ दिस ट्रान्सजेंडर इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. देन एक्झाम्पल नॅशनलिझम, रिलीजन, आणि हे सांगितलं तुम्हाला तिथे. मग काय की ethics traces their roots or origin basically or influenced by religion, customs, culture and values. Individual may or may not, है ना, जरूरी नाहीये, बट होतच indirectly रिलीजन, कस्टम, व्हॅल्यूज याच्या बेसिसवर. त्याच्यानंतर एथिक्स सिग्निफिकंटली अफेक्ट्स मोरॅलिटी. कारण मग माझी मोरॅलिटी कशी बनली किंवा तुमची पण मोरॅलिटी, तुमच्या पण व्हॅल्यूज असतील कशा बनलाय, कुठे ना कुठे त्या सोसायटीच्या व्हॅल्यूज वर इन्फ्लुएन्स होऊन बनलाय. एक तर सोसायटीच्या फेवरमध्ये बनले असेल किंवा सोसायटीच्या अपोजिटमध्ये बनले असेल, पण त्या व्हॅल्यू कुठे ना कुठे एथिकल व्हॅल्यूजच्याच इन्फ्लुएन्स बनलाय. ठीक आहे. मोरॅलिटी इन्फ्लुएन्सेस एथिक्स हाऊएव्हर इन अ लिमिटेड वे. मग एखादा चारिस्मॅटिक लीडर असेल किंवा सिग्निफिकंट लीडर असेल तेव्हाच कुठे मोरॅलिटी चेंज होऊ शकते, एथिक्स चेंज होऊ शकतं. लाईक फॉर एक्झाम्पल महावीर, येस, लॉर्ड महावीर असेल, गौतम बुद्ध असतील, महात्मा गांधी सुद्धा असतील. नॉन व्हायलन्स हा प्रिन्सिपल त्यांनी हायलाइट केला. ठीक आहे. दिस वन. मग एथिक्स नीड नॉट टू बी सेम ॲज मोरल व्हॅल्यूज. असं जरुरी नाहीये की एथिकल व्हॅल्यू सेट्स आणि मोरल व्हॅल्यू सेट सेम असतील. नो, कारण इंडिव्हिज्युअल व्हेरी करणार. आणि सेम गोज फॉर मोरल व्हॅल्यूज नीड नॉट टू बी सेम ॲज एथिकल व्हॅल्यू सेट्स. आय होप हे तुम्हाला हे पॉइंट ऑफ डिफरन्सेस बाकी अजून नाही सापडणार गाईज. हे व्हेरी स्पेशल अँड क्युरेटेड डिफरन्सेस आहे. यू नीड टू नोट इट डाऊन ऑल्सो. ओके. सो कन्क्लुजन मध्ये दिस इज वॉट द पॉइंट, दिस आर द पॉइंट ऑफ डिफरन्स बिटवीन दी. आय होप यू आर गेटिंग दिस कॉन्सेप्ट. कळाली आहे? कमेंटमध्ये मला सांगा कळाली असेल तर. अजून कोणत्या टॉपिक्सवर क्लॅरिटी पाहिजे ते सुद्धा सांगा. थँक्यू अँड हॅव अ गुड टाइम.